आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमॅप प्रीसेट आणि स्केपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इंपोर्ट करून घ्यायचे। इंपोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। आल्यानंतर पहिल्या बीटवरती आल्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। जो फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून थ्री डॉटवरती जाऊन इथून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या बीटवरती आल्यानंतर इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा। केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे। थ्री डॉटवरती जाऊन इथून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर आता जेवढे काही तुम्हाला इथं बीट दिसणार तेवढे तुम्हाला इथं फोटो ॲड करून घ्यायचे। चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे 8.11 सेकंदावरती। आता इथं तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे। लेअरवरती क्लिक करायचं आहे फोटोच्या आणि कलर फिलवरती नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला जो फोटो इथे ॲड करायचा आहे त्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं कारण की तुमचा फोटो इथे पण ॲड होऊन देणार। स्टार्टिंगला यायचं। आल्यानंतर आता एक तुम्हाला PNG दिली आहे ते PNG ते ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNG वरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं। आल्यानंतर इथं 2 नंबरचं आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला यायचं आहे। तुम्हाला आता 7.9 सेकंदावरती आल्यानंतर इथून कट करून घ्यायचं आहे। केल्यानंतर आणखी तुम्हाला यायचं आहे 9.26 सेकंदावरती आणि इथून कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। केल्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक तिथून कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी पिक केल्यानंतर बॅक यायचं आणि बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे। एक म्हणजे 2 फोटो सोडायचे आहे। आणखी तुम्हाला इथं हाय पिक तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे। आणखी तुम्हाला इथं 2 फोटो सोडून द्यायचे। आणखी तुम्हाला हाय पिक तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे। आणखी तुम्हाला 2 फोटो सोडायचे। आणखी तुम्हाला हाय पिक तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे। तर इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक तिथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आणि बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक तिथं पेस्ट करायचं आहे। आता तुम्हाला 2 नंबरच्या फोटोला हाय पिक पेस्ट करायचं आहे। आणखी तुम्हाला 2 नंबरच्या फोटोला हाय पिक पेस्ट करून घ्यायचं आहे। केल्यानंतर आणखी तुम्हाला इथं पण हाय पिक पेस्ट करून घ्यायचं आहे। एकदम बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक तिथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आणि बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। तर आता 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे। आणखी तुम्हाला 2 फोटो सोडून आणखी तिसऱ्या फोटोला हाय पिक पेस्ट करून घ्यायचं आहे। तर आता तिसऱ्या फोटोला हाय पिक तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे। तर एवढे झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आता स्केपिक प्रीसेटला ओपन करून 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक तिथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आणि बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे हा लावायचा आहे तुम्हाला 10.1 सेकंदावरती। आल्यानंतर हा जो काही इथं पहिला फोटो दिसते पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचा। एक फोटो सोडायचा आणखी तुम्हाला हाय पिक तिथं पेस्ट करायचा। एक फोटो सोडून हाय पिक तिसऱ्या फोटोला पेस्ट करून घ्यायचा। केल्यानंतर एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हाय पिक पेस्ट करायचं आहे। तर आता जेवढे तुम्हाला इथं फोटो दिसणार तेवढे इथं पेस्ट करून घ्यायचं इफेक्ट। ठीक आहे। तर इथून बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता जो काही 5वा फोटो आहे त्या 5व्या फोटोला इथून कॉपी करायचं इफेक्ट। बॅक यायचं आणि बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानं आता काय करायचं आहे आता जेवढे काही इथं फोटो राहिले आहे तेवढ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर आता आपली इथं हा जो काही फोटो आहे म्हणजे फोटो आहे तर याला आपण इफेक्ट लावलेला आहे। एक फोटो सोडायचा आणखी तुम्हाला ह्यावाल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर चला तर आता जेवढे काही इथं फोटो राहिले आहे तेवढ्या फोटोला मी हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घेतो। तर इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला इथं 2 लेअर दिसणार। दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करायचं आहे। बॅक यायचं आहे बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे। सगळ्यात लास्टला यायचं आहे। खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला
हे जे काही खालीची लेयर दिसणार याला इथून कट करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडच्या शेअरच्या आयकॉन दिसते यावर क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.